तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची हवा तापायला सुरुवात झालेली आहे। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान मोठ्या मताधिक्याने विजयी झाले। आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या आरमोरी विधानसभा मतदारसंघात कुणाची हवा आहे, कुणामध्ये सामना रंगू शकतो, बघूया याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। आरमोरी हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो। भाजपचे कृष्णा गजबे हे 2014 पासून आरमोरी विधानसभेचं प्रतिनिधित्व करतायत, तर 2004 ते 2014 पर्यंत काँग्रेसचे आनंदराव गेडाम आमदार होते। त्यामुळे यंदाही भाजपचे कृष्णा गजबे विरुद्ध काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे। भाजपकडून कृष्णा गजबे हे आरमोरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत, तर काँग्रेसकडून आनंदराव गेडाम हे देखील इच्छुक आहेत। तर काँग्रेसकडून रामदास मसराम यांनी देखील निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। मी गेल्या 2 टर्म म्हणजे 2014 पासून तर 2024 पर्यंत की माझ्या मतदार बंधूंनी आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये जो मला प्रेम दिला, 2014 पासून तर 2019 पर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत, आजच्या वेळेपर्यंत जो मला प्रेम दिला, त्या प्रेमाचं आपण सोनं करण्याचा प्रयत्न मी केला। पुन्हा या वेळेला 2024ला पुन्हा या ठिकाणी त्यांचं प्रेम घेण्याचा निश्चय मी हा नक्कीच करणार। आरमोरी मतदारसंघ आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो, त्यामुळे हा मतदारसंघ अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी राखीव आहे। देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा आणि कोरची हे 4 तालुक्यांचा मिळून आरमोरी विधानसभा मतदारसंघ बनलाय। 2019च्या विधानसभा निवडणुकीत कृष्णा गजबेंनी सलग दुसऱ्यांदा बाजी मारत काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यांचा पराभव केला। 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या कृष्णा दामजी गजबे यांना 75,077 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यांना 53,410 मतं मिळाली। तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले सुरेंद्रसिंग चंदेल यांना 25,027 मतं मिळाली। युवकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून, नोकऱ्या मिळण्याच्या दृष्टिकोनातून दळणवळणाची साधनं व्हावं यासाठी सुद्धा प्रयत्न मी केलेले आहेत आणि पुढे सुद्धा माझा हाच प्लॅन आहे की या जिल्ह्यांमधले जेवढी काही पदं आहेत ती सगळी पदं वर्ग 3 आणि 4ची इथल्या स्थानिक तरुणांमधून भरल्या जावेत। या जिल्ह्यातील सिंचनाचे जे काही अपुरे प्रकल्प आहेत ते सुद्धा पूर्ण व्हावेत। त्यासोबतच दळणवळणाच्या दृष्टिकोनातून जे काही पुलांची कामं राहिलेली आहेत ती सुद्धा व्हावीत, हा माझा पुढे प्रयत्न राहणार आहे। या विधानसभेच्या क्षेत्रांमध्ये एकदा लोकांनी आपल्याला संधी द्यावी या दृष्टिकोनातून मी पुढच्या विधानसभेला उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान मोठ्या मताधिक्याने विजयी झाले। सलग 2दा खासदार राहिलेल्या भाजपच्या अशोक नेते यांना किरसान यांनी पराभवाची धूळ उचारली, त्यामुळे काँग्रेसचं मनोबल मोठ्या प्रमाणात वाढले। परिणामी आरमोरी मतदारसंघात काँग्रेसकडून इच्छुकांच्या नावात भर पडली आहे। स्थानिक आमदार देखील बीजेपी आमदार आहेत, माननीय कृष्णाभाऊ गजबे यांच्या या मागील 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर आपण विचार केला तर या गडचिरोली जिल्ह्याचा प्रामुख्याने आरमोरी विधानसभा क्षेत्राचा विकास हा रखडलेला आहे। केवळ आश्वासन देऊन चाललेलं आहे। अनेक अडचणींना या क्षेत्रातील लोकांना सामोरं जावं लागत आहे। आरमोरीसह गडचिरोली जिल्ह्याचा फारसा विकास झालेला दिसत नाही। दुर्गम भागातील रस्ते, रोजगार, रेल्वेचं काम, उद्योगधंदे यांसारखे अनेक प्रश्न अजूनही आवासून उभे आहेत। प्रत्यक्षात मतदारसंघातील अनेक प्रश्न अनुत्तरित असतानाही येथे स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातंय। त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांना जो हात घालेल तोच विजयी होईल असं बोललं जातंय। आशिष अग्रवाल, पुढारी न्यूज, आरमोरी, गडचिरोली।